नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय इयत्ता 9वी पॅट परीक्षेच्या अनुषंगाने मित्रांनो ही व्हिडिओ आहे. आपली संकलित मूल्यमापनाची जी परीक्षा आहे गणित भाग 2 ची 19 तारखेला आपला पेपर आहे आणि त्या अनुषंगाने एक रिव्हिजन आपली सुरू आहे. तर आज आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. या अगोदर आपण वर्तुळ या प्रकरणावर चर्चा केलेली आहे. वर्तुळ या प्रकरणावरची जर तुम्ही व्हिडिओ बघितली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही वर्तुळाची व्हिडिओ बघून घ्या. महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यावर आपण चर्चा केलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हीच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या या ज्या व्हिडिओ आहेत त्या आपल्या दुसऱ्या चॅनलवरती इंग्लिश मधून बघू शकताय, जर तुम्ही सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, सर्वांना व्यवस्थित दिसतात का सगळे प्रश्न एकदा चेक करू आपण. यस, हा, चला एकच मिनिट जरा, हा बस, ओके. चला, या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न आहे आपल्याला, हा पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो, एकदम सिंपल सीधा साधा सा सवाल आहे दोस्तों. ये काय दिलं याच्यामध्ये बघा, खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर असेल. आता हे बिंदू कुठल्या चरणात असेल किंवा कुठल्या अक्षावर असेल हे बघायचं. बघा, आपल्याकडे 4 चरण असतात. हे पहिलं चरण, हे दुसरे चरण, हे तिसरे चरण, हे चौथे चरण. ओके, अशी 4 चरण आपल्याकडे आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पहिल्या चरणामध्ये बघा एक्सचा निर्देशक धन आहे, वायचा धन. पहिल्या चरणात दोन्ही सुद्धा धन धन म्हणजे प्लस प्लस. दुसऱ्यामध्ये बघा एक्सचे वजा आहेत आणि वायचे जे आहेत ते अधिक आहेत. दुसऱ्या चरणामध्ये ऋण धन म्हणजे वजा अधिक असे निर्देशक असतात. आणि तिसऱ्यामध्ये दोन्ही सुद्धा निर्देशकांचे म्हणजे निर्देशक जे बिंदूचे निर्देशक आहेत दोन्ही सुद्धा ते वजा वजा असतात. आणि तिसरा जो आहे तो एक्सचा अधिक असतो आणि वायचा वजा असतो. तर या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवून आपल्याला आता इथे विचार करायचा आहे. आता बघा, या ठिकाणी ए चे निर्देशक -3 आणि +2 आहे. मित्रांनो लक्षात घ्या, संख्या गेल्या उडत, संख्यांवरती लक्ष द्यायचं नाही. इथं लक्ष कशावर द्यायचं? चिन्हांवरती. बघा, 3 च्या अगोदर वजा चिन्ह, 2 च्या अगोदर अधिक चिन्ह. वजा अधिक म्हटल्यावर कुठं? वजा आणि अधिक म्हटल्यावर दुसरे चरण. ओके, वजा अधिक म्हटल्यावर दुसरे चरण म्हणजे हा जो बिंदू आहे तो कुठल्या चरणामध्ये आहे? दुसऱ्या चरणामध्ये आहे. तर हे ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो. आणि या प्रकारचा प्रश्न 100% आपल्याला येतो की दिलेला बिंदू कुठल्या चरणात आहे हे ओळखा. 100% येणार या प्रकारचा प्रश्न तुम्हाला, त्याच्यामुळे लक्षात घ्या. दुसरा आहे -5 -2 म्हणजे दोन्ही निर्देशक वजा वजा वजा. मग वजा वजा म्हणजे कितवं चरण झालं? तिसरं चरण. मग इथं लिहायचं बाबा तिसरं चरण. त्याच्यानंतर इथं बघा 3.5 1.5 संख्या गेल्या उडत, पॉईंटकडे बघू पण नका, संख्यांकडे बघू पण नका. त्याच्या शेजारी काय चिन्ह आहे? 3.5 च्या अगोदर काय नाही म्हटल्यावर अधिक चिन्ह, 1.5 च्या अगोदर काय नाही म्हटल्यावर अधिक चिन्ह, अधिक अधिक धन धन म्हणजे कुठलं चरण झालं? पहिलं चरण. ओके, बघा दोन्ही निर्देशक धन 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 अधिक अधिक म्हणजे दुसरं चरण, पहिलं चरण. इथं पण अधिक अधिक, इथं सुद्धा कुठलं चरण झालं तुमचं? अधिक अधिक म्हटल्यावर इथं तुमचं पहिलं चरण. इथे पण अधिक अधिक म्हटल्यावर तुमचं पहिलं चरण. इथे बघा अधिक वजा, इथे अधिक आणि वजा आहे. अधिक वजा म्हटल्यावरती, अधिक आणि वजा म्हटल्यावरती चौथं चरण. मित्रांनो लक्षात घ्या, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, चौथं चरण. आता इथं परत अधिक आणि वजा, पहिलं जे निर्देशक आहे तो अधिक आणि दुसरा वजा आहे. अधिक वजा म्हटल्यावर कितवं चरण? चौथं चरण. मग इथं लिहायचं बाबा चौथं चरण. ओके, झाला, विषय संपला, एकदम सोपा आहे. आता 0 आणि -5, इथं 0 आला मित्रांनो, 0 आला ना तर दिलेला बिंदू कुठल्या चरणामध्ये नसतो, तर तो कुठल्या तरी अक्षावर असणार, एक्स अक्षावर असणार किंवा वाय अक्षावर. मग लक्षात ठेवायचं, वायचा निर्देशक 0 असेल तर दिलेला बिंदू एक्स अक्षावर, आणि एक्सचा निर्देशक 0 असेल तर दिलेला बिंदू वाय अक्षावर. आता इथं एक्सचा निर्देशक 0 म्हणजे हा बिंदू कुठल्या अक्षावर झाला? वाय अक्षावर. इथं वायचा निर्देशक 0 म्हणजे हा बिंदू एक्स अक्षावर. इथं एक्सचा निर्देशक 0 म्हणजे हा बिंदू वाय अक्षावर. इथं एक्सचा निर्देशक 0 म्हणजे बिंदू वाय अक्षावर. लक्षात घ्यायचं. आणि वजा 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 मध्ये म्हणजे तिसऱ्या चरणात, हा जो बिंदू आहे क्यू तो तिसऱ्या चरणामध्ये असणार. तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मित्रांनो या प्रश्नांची उत्तर आपण सोडू शकतो. एकदम सोपं आहे. दिलेला बिंदू कुठल्या चरणात आहे हे ओळखायला आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा, पुढचा एक प्रश्न आहे या ठिकाणी. हा जो प्रश्न आहे याच्यात आपल्याला काय करायचं आहे,
आता इथे पण बघा, खाली बिंदू कोणत्या चरणात असतील खालील बिंदू. आता इथे बघा, ज्यांचे दोन्ही निर्देशक धन, दोन्ही पण धन धन म्हणजे अधिक अधिक आहे. दोन्ही पण काय अधिक अधिक, दोन्ही निर्देशक धन म्हणजे अधिक अधिक. म्हणजे कुठलं चरण झालं अधिक अधिक म्हणजे पहिलं चरण. एकदम सोपं आहे. दोन्ही निर्देशक धन म्हणजे पहिल्या चरणामध्ये एक्स आणि वाय दोन्ही धन असतात आपल्याला माहिती आहे. दोन्ही निर्देशक ऋण म्हणजे वजा वजा कुठल्या चरणात असतं आत्ताच आपण बघितलं तिसऱ्या चरणामध्ये. दोन्ही निर्देशक ऋण जे आहेत ते तिसऱ्या चरणात असतात. ज्यांचा एक्स निर्देशक बघा, एक्स निर्देशक धन अधिक आणि वाय निर्देशक ऋण म्हणजे कितवं चरण झालं बाबा, चौथं चरण. बरं का, एक्स निर्देशक धन आणि वाय ऋण म्हणजे चौथं चरण. आपल्याला माहिती आहे मगाशी आपण बघितलं, इथं अधिक अधिक असतं, इथं वजा अधिक असतं, वजा वजा असतं आणि अधिक वजा असतं. ठीक आहे, म्हणजे इथं अधिक वजा माझ्याकडे म्हटल्यावरती चौथं चरण या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर ज्याचा एक्स निर्देशक ऋण बघा, एक्स निर्देशक ऋण आणि वाय निर्देशक धन म्हणजे वजा अधिक आहे, वजा आणि अधिक, वजा अधिक म्हणजे कितवं चरण झालं, दुसरं चरण. मग इथं आपण म्हणू शकतो की हा बिंदू जो आहे तो दुसऱ्या चरणामध्ये. तर हे पण सोपं आहे मित्रांनो. हे जर आले प्रश्न तर आपण अशा प्रकारे ही उत्तरं लिहू शकतो. बरोबर, फक्त पॅट परीक्षेच्या अनुषंगाने नाही, पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला हा जो भाग आहे खूप महत्वाचा आहे. या प्रकरणातला बराचसा भाग महत्वाचा आहे पुढच्या वर्षी सुद्धा. आता इथं बिंदू स्थापन करता आले पाहिजे, कारण पुढच्या वर्षी आपल्याला आलेख काढायचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 10वी सुद्धा हा भाग आहे, बिंदू स्थापन करणं आणि त्या 3 बिंदूंमधून एखादा आलेख काढणं. खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा. आता बघा, पहिला -2 आणि 4 आहे एल. म्हणजे पहिला -2 आणि 4 म्हणजे पहिला जो निर्देशक आहे तो एक्सचा असतो आणि दुसरा वायचा असतो. मग -2 बघा एक्सचा इथं आणि वायचा काय बाबा 4, वायचा 4 इथं, वायचा 4 इथं. मग दोघांचा बिंदू जो आहे एल किती झाला बाबा, -2 आणि 4. तर अशा प्रकारे हा एल बिंदू जो आहे तो स्थापन करता येऊ शकतो. एल -2 आणि 4 एकदम सिंपल विषय. पुढचा बिंदू काय 5 आणि 6, एम 5 आणि 6 म्हणजे एक्सचा 5 इथं आणि वायचा 6 इथं. 6 आणि 5 यांना मिळून इथं तुमचा हा जो बिंदू आहे हा आपल्याला मिळाला. याचं नाव काय बाबा, M5 6. M5 आणि 6 हे असे बिंदू आपण स्थापन करू शकतो. त्याच्यानंतर -3 -4, N -3 -4. आता एक्सचा -3 कुठे इथं आणि वायचा -4 कुठे इथं. -3 आणि -4 तुमचा बिंदू इथे येईल की बाबा N -3 आणि -4, N -3 आणि -4. अशा प्रकारे हे बिंदू स्थापन करायचे आहेत. येईल आपल्याला 2 आणि -3. बरं का, एक्सचा 2 आणि वायचा -3. 2 आणि -3 म्हणजे पहिला एक्सचा 2 पकडायचा आणि वायचा -3. एक्सचा 2 इथं, वायचा -3 इथं. बघा 2 आणि -3. बिंदूचं नाव आहे पी. काय बाबा, 2 आणि -3. बरं का, एक्सचा 2, वायचा -3. तर अशा प्रकारे हे बिंदू आपल्याला स्थापन करता आले पाहिजे. त्याच्यानंतर 6 - 5 राहू द्या, आपण हे दोन बघू आता. 7 आणि 0 म्हणजे एक्सचा 7 आहे आणि वायचा 0. एक्सचा 7 कुठं, आता एक्स वरती 7 तुमचा इथं असेल साधारणतः आणि वायचा 0 इथंच आहे. म्हणजे 7 आणि 0 तुमचा 7 0 तो बिंदू इथंच येणार आहे. ओके, पुढचा जो बिंदू आहे तो आपल्याकडे 0 आणि -5 म्हणजे एक्सचा 0, आता -5 वायचा आला पाहिजे म्हणजे -5 वायचा इथं आला. म्हणजे 0 आणि -5 म्हणजे अशा प्रकारे हा बिंदू आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे हे जे बिंदू आहेत याचं नाव आहे टी. हे बिंदू आपल्याला कुठे दाखवता येऊ शकतात, आलेखावरती दाखवता येऊ शकतात आणि हे दाखवता आले पाहिजे. प्रश्न खूप सोपा आहे आणि हातातला आहे, इथे तुम्हाला मार्क मिळू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपण बघून घेऊया. चौथा प्रश्न जे इम्पॉर्टंट आहेत. आता इथे बघा, इथे काय सांगितलंय, आलेख कागदावर. आता या ठिकाणी जर तुम्ही तुम्हाला एक प्रश्न काय आहे की आलेख कागदावरती हा बिंदू A30, बरं का, बिंदू काय बाबा A30, B33 आणि C03 हे बिंदू स्थापन करा व AB व BC जोडा, कोणती आकृती मिळते ते बघा. असाही प्रश्न येऊ शकतो. पहिला काय बाबा A30 म्हणजे एक्सचा 3 आहे, वायचा 0. A30 म्हणजे तुमचा इथं A3 आणि 0, एक्सचा 3, वायचा 0 झालं. दुसरा आहे B33, बी बिंदू 33, एक्सचा 3, वायचा 3 म्हणजे 33 म्हणजे इथं बी बिंदू 33. आणि तिसरा जो आहे तुमच्याकडे बिंदू C03 म्हणजे एक्सचा 0 इथं आणि वायचा 3 इथं, C03. आता यांना जर जोडलं, AB ला जोडलं, आता इथं आपण बी नाव देऊ, B33 आहे, B3 आणि 3. AB ला जोडलं आणि BC ला जोडलं. दोघांना जोडल्यामुळे आता आकृती कुठली तयार झाली, एक चौकोन तयार झाला. पण हा कुठल्या प्रकारचा चौकोन आहे बघा, या सगळ्या बाजू 3 एककच्या आहेत. म्हणजे हा तुमचा चौरस तयार झाला. म्हणजे ही जी आकृती तयार झाली ती कुठली आकृती तयार झाली, चौरसाची. तुम्ही म्हणाल की बाबा इथे एक चौरस तयार होतो. ठीक आहे, तर एकदम सोपा आहे. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही घेऊ शकता.
पुढचा बघा बघा जास्तीत जास्त प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करूया. अर्धा तासाची ही व्हिडिओ असेल. याच्यामध्ये संपूर्ण तुमचं हे जे प्रकरण आहे ते कव्हर होऊन जाईल. आता 2-3 प्रश्न शेवटचे बाकी आहेत. पुढचा बघा प्रश्न या ठिकाणी काय आपल्याकडं, की एक्स अक्षाला वाय अक्षाला समांतर बरं का. आता वाय अक्षाला समांतर एक रेषा आहे आपल्याकडं. वाय अक्षाला समांतर आणि त्याच्या डाव्या अक्षाच्या त्याच्या त्याच्या एक्स अक्षाच्या सॉरी त्या अक्षाच्या वाय अक्षाला समांतर रेषा. आता वाय अक्षाला समांतर वाय उभा असतो म्हणजे उभी रेषा असेल. एक तर उजव्या बाजूला असेल किंवा इथं डाव्या बाजूला. पण यांनी काय म्हटलंय, की वाय अक्षाला समांतर रेषा आणि त्या अक्षाच्या डावीकडे म्हणजे वाय अक्षाला समांतर आहे आणि डावीकडे म्हणजे इकडे एक रेषा आहे. डावीकडील 7 एकक अंतरावरती म्हणजे डावीकडे ती किती 7 एकक म्हणजे -6 नंतर इथे किती येतील बाबा -7 येतील. म्हणजे इथं ती रेषा असणार आहे. -7 एकक अंतरावर ही जी रेषा आहे. तर या रेषेचे समीकरण लिहा. आता या रेषेचे समीकरण जर बघायला गेलं तर कशामधून जाते? -7 मधून जाते आणि x वरच्या -7 मधून. म्हणजे x बरोबर -7. x वरच्या -7 मधून जाते. म्हणजे या रेषेचं समीकरण काय बाबा? x बरोबर -7. तुम्ही लिहाल x बरोबर -7 हे या रेषेचं समीकरण आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हे ओळखणं फक्त समोर जरा आकृती छोटीशी काढायची अशी आणि चेक करायचं. ठीक आहे. पुढे बघा एक्स अक्षाला समांतर. आता एक्स अक्षाला समांतर रेषा आहे. म्हणजे एक्स अक्षाला समांतर म्हणजे एकतर अशी वर असेल किंवा खाली आडवी रेषा असेल. हा तुमचा एक्स अक्ष आहे. त्याला समांतर म्हणजे तुमची रेषा आडवी असणार आहे. आता ही जी रेषा आहे बघा एक्स अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली म्हणजे खाली आता आली पाहिजे. 5 एकक अंतरावर म्हणजे एक्स अक्षाला समांतर आणि खाली 5 एकक 1, 2, 3, 4, 5 एकक म्हणजे इथून जाणारी जी रेषा आहे. आता हिचं समीकरण काय बाबा? ही कशामधून गेले? -5 मधून गेले. कुठल्या -5 मधून? वायच्या -5 मधून गेले. म्हणजे वाय बरोबर -5 हे या रेषेचं समीकरण. तर हे समीकरण ओळखणं काही जास्त अवघड नाहीये. वाय बरोबर -5 हे या रेषेचं समीकरण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न आपण सोडवू शकतो. ठीक आहे. आता तिसरा मी बघत नाही. तिसरा इतका इम्पॉर्टंट वाटत नाही. आपण पुढचे प्रश्न बघूया. ठीक आहे. जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते बघू. आता इथं बघा. खालील समीकरणाचे आलेख एकाच याच्यात काढायचे. आता x+4 बरोबर 0 चा अर्थ काय बाबा? x बरोबर +4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -4 बरोबर पलीकडे घेऊन टाकायचं सगळ्यांना. y - 1 बरोबर 0 मग y बरोबर -1 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +1 झाले y बरोबर 1. तसंच इथं काय होईल बाबा 2x बरोबर +3a बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -3 म्हणून आपल्याकडे 2x बरोबर म्हणून आपल्याकडे x बरोबर -3 आपल्या जाग्यावर हे 2 गुणिले पलीकडे आले भागिले 2 म्हणून आपल्याकडे x बरोबर किती आलं? -1.5. x ची किंमत किती आली? -1.5. तसं इथं 3y - 15 बरोबर 0. मग 3y बरोबर -15 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +15. मग y आपल्या जाग्यावर 15 आपल्या जाग्यावर 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 3 आणि म्हणून y बरोबर 3 15 y बरोबर किती आलं? 5. आता यांचे आलेख काढणं इतकं अवघड नाही. तर बघा पहिला आलेख मी काढतो x बरोबर -4 चा. आता x बरोबर -4 म्हणजे x वर -4 कुठे आहे? हा आडवा x आहे. त्याच्यावर -4 बघा इथे. x वर -4 म्हणजे ही झाली तुमची x +4 बरोबर 0 चा आलेख. झाला. किती सोपा विषय. x बरोबर -4 बरोबर अशा प्रकारे हा आलेख काढला. दुसरा y बरोबर 1 चा. आता y कुठं? हा उभा अक्ष. त्याच्यावर 1 कुठं? इथं. मग इथे तुमचा हा आलेख आला. y - 1 बरोबर 0 चा आलेख झाला. हा झाला तुमचा y बरोबर 1 म्हणजेच y - 1 बरोबर 0 चा आलेख. तिसरा जो आलेख आहे तो आपल्याकडे काय 1.5 बघा या ठिकाणी किती x बरोबर 1.5. आता x वर 1.5 आता हा -1.5 आता x म्हणजे आडवा. त्याच्यावर -1.5 म्हणजे -1 आणि -2 च्या मध्ये असणारे अशा प्रकारे हा झाला तुमचा एक आलेख. तर हा आलेख कशाचा आहे ऍक्च्युअली? x बरोबर -1.5 म्हणजे कशाचा? 2x + 3 बरोबर 0 चा आलेख. कशाचा आलेख आहे हा? 2x + 3 बरोबर 0 चा. मग बाकी हे आलेख जे आहेत तुम्ही आता हा काढू शकता. y बरोबर 5. y कुठं? हा उभा अक्ष. त्याच्यावर 5 कुठे? इथं. म्हणजे इथून असा आडवा जाणारा तो तुम्ही काढू शकता आलेख. म्हणजे हे आलेख काढणं खूप सोपं आहे. इतकंसं अवघड नाहीये. फक्त आता जो शेवटचा जो पुढचा 9वा प्रश्न आहे म्हणजे या सराव संचामधला दुसऱ्या सराव संचामधला आहे तो 7.2 मधला. तर हा प्रश्न बघा. इथे थोडीशी गडबड होऊ शकते. इथे काय बाबा? खालील समीकरणांचे आलेख काढा. आता हे आलेख काढताना गडबड होते. इथं x + y बरोबर 2 असेल किंवा x + y बरोबर 3 चा आलेख असेल, x + y बरोबर 4 चा आलेख असेल. तर इथे आलेख काढताना x आणि y हे 2 बिंदू आहेत. मगाशी 2 चल आहेत. मगाशी आपण बघितलं तर फक्त x होता किंवा y चल होतं. त्याच्यामुळे आलेख काढणं सोपं होतं. पण ज्यावेळेस अशी 2 चल असतील, आता 2 चल असतील तर मग कसा आलेख काढायचा? मग त्यासाठी काय करायचं? हे जे समीकरण आहे
त्याला वायच्या स्वरूपात लिहायचं. वाय आपल्या बाजूला लिहायचे, 2 पण आपल्या जागेवर, फक्त x अधिक आहे, पलीकडे गेले वजा x झाले. म्हणजे y बरोबर काय आलं बाबा 2 वजा x. अशा प्रकारे हे समीकरण तयार करायचं वायच्या स्वरूपात. वायला एका बाजूला ठेवायचं, बाकी सगळ्यांना पलीकडे. आणि मग काय करायचं, ही सारणी x, y, x आणि y म्हणजे 3 बिंदू आपल्याला शोधायचे, 3 बिंदूंचे निर्देशक आणि त्या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा म्हणजे आपला x अधिक y बरोबर 2 चा आलेख. ओके. आता पुढे मी काय करणार या ठिकाणी बघा, की एक्सच्या किमती मनाने घ्यायच्या. तुम्ही 1, 2, 3 घ्या, 0, 1, 2 घ्या. मी समजा 1, 2, 3 अशा एक्सच्या किमती मनाने घेतल्या. मग वायच्या किमती आता काढायच्यात आपल्याला. एक्सची किंमत जर 1 असेल तर वाय किती? एक्स 2 असेल तर वाय किती? एक्स 3 असेल तर वाय किती? हा पुढचा प्रश्न खूप सोपा आहे. म्हणजे एक्सच्या किमती मनाने घेतल्या, की वायच्या किमती आपल्याला काढायच्यात. म्हणजे एक्स 1 असेल तर वायची किंमत किती? एक्स 2 असेल तर वायची किती? एक्स 3 असेल तर वायची किती? पण वायच्या मनाने नाही घ्यायची, आपल्याला काढायच्यात कॅल्क्युलेशन करून. मग त्या काढण्यासाठी या समीकरणाची मदत घ्यायची. म्हणजे x बरोबर जर का माझ्याकडे 1 असेल, तर y बरोबर काय बाबा 2 वजा x आहे. 2 वजा x आहे म्हणजे 2 वजा x ची किंमत 1 आहे. बरोबर, 2तून 1 गेला 1. x बरोबर जर का 2 असेल, तर y बरोबर काय बाबा 2 वजा x. 2 वजा x. x ची किंमत किती? 2. 2 वजा x ची सॉरी 2 आपल्या जागेवर. 2 वजा x ची किंमत किती? 2. 2तून 2 गेले 0. x बरोबर जर का 3 असेल, तर y बरोबर किती? 2 वजा x. 2 वजा x. 2 वजा x ची किंमत 3. 2 वजा 3 बरोबर किती? वजा 1. म्हणजे x 1 असेल तर y ची किंमत 1च येते. x 2 असेल तर y ची किंमत 0 येते. x 3 असेल तर y ची किंमत वजा 1 येते. म्हणजे 1 1 त्याच्यानंतर 2 0 आणि 3 वजा 1 हा आपल्याला हे बिंदू आपल्याला मिळाले. आता आपण एक काम करू, हा आलेख काढू. पहिला काय बिंदू 1 1 आहे. म्हणजे x चा 1 आणि y चा 1 हा एक बिंदू आहे. 1 1 1 आणि 1. दुसरा जो बिंदू आहे 0 आणि 2 म्हणजे x चा 0 आणि y चा 2 इथं असणार. 0 आणि 2 इथं बाबा 0 आणि 2. बरं का, x चा 0 y चा 2 म्हणजे सॉरी 2 आणि 0. 0 आणि 2 नाही, 2 आणि 0. म्हणजे x चा 2 आहे. इथं समजा तुमच्याकडे हा 1 1 आहे. 2 आणि 0 म्हणजे x चा 2 आहे आणि y चा 0 म्हणजे इथं तुमचा 2 आणि 0 इथं आला. आणि तिसरा 3 आणि वजा 1 आहे. x चा 3 आहे आणि y चा वजा 1 आहे म्हणजे इथं 3 आणि वजा 1. 3 आणि वजा 1. मग आता या 3 बिंदूंमधून जाणारा आपण अशा प्रकारे हा आलेख काढू शकतो. तर हा आलेख आपल्याला असा काढता आला पाहिजे, x अधिक y बरोबर 2 चा. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, x अधिक y बरोबर 2 च्या ऐवजी समजा असा प्रश्न आला, असा आलेख आला, x अधिक y बरोबर 3 आलं, तर मी y ला इथं ठेवणार, 3 आपल्या जागेवर ठेवणार, x अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x होतील. मग हे समीकरण घेतलं, जसं इथं y बरोबर 2 वजा x घेतलं, तसं इथं y बरोबर 3 वजा x येतील. मग x च्या किमती 1 2 3 मानाने घेतल्या, तर y च्या किमती काय होईल बाबा 3 वजा 1 2 येईल. नंतर 3 वजा 2 करा, 3 वजा 3 करा, हीच प्रोसेस राहील. x अधिक y बरोबर 2 च्या ऐवजी x अधिक y बरोबर 3 येऊ शकतं. x अधिक y बरोबर 4 येऊ शकतं. x अधिक y बरोबर 5 येऊ शकतं. x अधिक y बरोबर 6 आलं. x अधिक y बरोबर 7 आलं. तर कसंही आलं तरी आपल्याला हीच पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. तर गणित अशा प्रकारे समजून घ्या, की या प्रकारचं मला कुठलंही गणित आलं तर ते मला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे y ला एका बाजूला ठेवायचं, एक समीकरण तयार करायचं y च्या स्वरूपात आणि मग x च्या किमती मनाने घेऊन y च्या किमती काढायच्या कॅल्क्युलेशन करून. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक आपण आलेख काढू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकताय. पुढे जाऊयात आता. बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा लक्षात घ्या. इथे बघा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा इथे. इथे अचूक पर्याय म्हणजे कसा काय निवडणार आपण? बघा या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न दिलाय, की बाबा एक्स अक्षावरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणत्या स्वरूपात असतो? आता एक्स अक्षावरचा जर तुम्ही बिंदू म्हणायला गेला, कुठलाही बिंदू बघा. आता या बिंदूचं निर्देशक काय असतं एक्स अक्षावरच्या? 1 आणि 0. आता या बिंदूचं निर्देशक काय असतं? x चा 2 y चा 0. याचं निर्देशक काय असणार आहे? x चा 3 y चा 0. याचं निर्देशक काय असणार आहे? x चा 4 y चा 0. याचं निर्देशक काय बाबा? x चा 5 आणि y चा 0. म्हणजे पहिला बघा 1 0 2 0 3 0 4 0 5 0. म्हणजे दुसरा जो निर्देशक आहे त्याचा x निर्देशक y निर्देशक तो 0 असणार आहे. x निर्देशक काहीतरी किंमत असेल आणि y निर्देशक 0 असेल. म्हणजे इथे बघा दुसऱ्या टायमाला 0 कुठे आहे बाबा? इथे आहे. बघा एक एक्स निर्देशक ए आहे आणि वाय निर्देशक 0 म्हणजे वाय निर्देशक 0 आहे, तर सी ऑप्शन आपला करेक्ट आहे. ठीक आहे. आता या आलेखाच्या बाबतीत आणखी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये अजून एक बघा लक्षात घ्या, एक्सच्या ऐवजी वायचा जर विचारला असता तर वायचा काय आला असता आपल्याकडं? वायचा एक्स निर्देशक 0 आला असता आणि मग
आणि वाय निर्देशक काहीतरी आला असता. मग जर वाय असता इथं एक्सच्या ऐवजी वाय असता तर आपला बी ऑप्शन करेक्ट असता. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या 3 प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट एक्स अक्षाचे समीकरण. एक्स अक्षाचे समीकरण काय असतं? वाय बरोबर 0 हा एक प्रश्न येऊ शकतो. वाय अक्षाचे समीकरण असतं एक्स बरोबर 0 हा एक प्रश्न. आणि आरंभ बिंदूचे निर्देशक, आरंभ बिंदू जो असतो आपला त्याचे निर्देशक किती असतात? 0, 0 हा एक प्रश्न बघा. हे लक्षात घ्या. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक्स अक्षाचे निर्देशक वाय बरोबर 0, वाय अक्षाचे निर्देशक एक्स बरोबर 0 चुकून 2 लिहिलं मी तर. एक्स बरोबर 0 आहे. आणि आरंभ बिंदू जो असतो, आरंभ बिंदू म्हणजे बघा हा आरंभ बिंदू, याचे जे निर्देशक आहेत ते 0, 0 असतात. असे सुद्धा काही प्रश्न आहेत की जे आपल्याला येतात. तर या प्रश्नांची पण तयारी ठेवायची आहे. पुढे बघा, पुढे पण काही प्रश्न आहेत आपल्याकडं. तर बघा इथं आलंय एक्स अक्षाचे समीकरण कुठलं? वाय बरोबर 0, वाय बरोबर एक्स वगैरे हे पण प्रश्न जे आहेत ते करून ठेवा. छोटे छोटे प्रश्न आहेत. तर बाकी काय आता या ठिकाणी हा बघा हा एक बघा प्रश्न. -4 आणि -3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? आता -4 आणि -3 बघा. वजा दोन्हीकडे जर आपण बघितलं दोघांचे निर्देशक वजा आहे. मग वजा म्हणजे कुठल्या चरणात असणार तो? तिसऱ्या चरणामध्ये असणार. ठीक आहे. आता या रेषेचे स्वरूप कसे असणार? बघा या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे स्वरूप कसे असणार आहे? आता इथं जर बघितलं तर इथे आरंभ बिंदूतून जाणारी वाय अक्षाला समांतर, एक्स अक्षाला समांतर का यापैकी कोणतेही नाही. आता इथे बघा ना 5, 5, 5, 5 सगळीकडे एक जो निर्देशक आहे वायचा निर्देशक सारखा आहे. 5, 5, 5 म्हणजे 5, 5, 5 वायचा निर्देशक सारखा आहे इथं. म्हणजे ती कुठल्या अक्षाला समांतर असणार? एक्स अक्षाला समांतर असणार आहे बघा. इथं जर बघितलं तर उदाहरणार्थ बघा -5, 5 एक्सचा -5 वायचा 5 इथं. त्याच्यानंतर 6, 5 एक्सचा 6 वायचा 5. त्याच्यानंतर -3, 5 एक्सचा -3 वायचा 5 म्हणजे ती कुठल्या अक्षाला समांतर असणार आहे? एक्स अक्षाला. कारण इथं सगळीकडे वायचा निर्देशक समान आहे. म्हणजे ही रेषा कुठल्या अक्षाला समांतर असणार आहे? एक्स अक्षाला. इथं एक्स अक्षाला समांतर. जर इथं एक्सचा निर्देशक समान असता, सगळीकडे एक्सचा निर्देशक समान असता तर ती रेषा वाय अक्षाला समांतर असते. तर असाही प्रश्न येऊ शकतो. 5 च्या ऐवजी काहीतरी आकडा बदलला 3, 3, 3, 3, 2, 2, 2, 2, 1, 1, 1, 1 असा येऊ शकतो. आणि मग तो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर एकंदरीत निर्देशक भूमिती या प्रकरणावर आपण संपूर्ण चर्चा केलेली आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना. आणि याच आपल्या व्हिडिओ इंग्लिशमधून बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवरती जाऊन या सगळ्या गणिताच्या व्हिडिओ इंग्लिशमध्ये बघायला विसरू नका. धन्यवाद.